आता मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. सोपाटे मात्र त्या ठिकाणी फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी शॉर्ट पॉइंटला 1700 होते तैनात. सिंगल धाव पंकजनं पूर्ण केली. वैयक्तिक खातं त्याने उघडलं आणि संघाचा अकाउंट ओपन केलं. न्यू फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आला मयुरेश. संत आणि सावध सुरुवात. कारण पंकजला सुद्धा माहिती आहे की पहिल्याच चेंडूवरती आपण एक विकेट्स गमावलेले आहे विजयच्या रूपानं आणि इथून मात्र आपल्याला पार्टनरशिप सुद्धा जोडावी लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र त्याने छोट्या बाकीचा वापर केला आणि पहिल्याच चेंडूवरती खेळत असताना सिंगल धाव कंप्लीट करून आपल्या साथीदाराला तिथे मात्र संधी दिली. ऑनसाईडला टर्न केलाय. मिडॉलला क्षेत्ररक्षक पुन्हा तिथे सज्ज आहेत. या खेळपट्टीवरती आपण जर पाहिली तर कुठेतरी जे कोहलीला टर्न प्राप्त होतोय कारण आपण अनेक ठिकाणी पाहतो की कॉन्क्रीटच्या विकेट असतात परंतु ही विकेट जर पाहिली तर डांबरची विकेट आहे आणि जेव्हा चेंडू आपण लँड करतो त्यावेळी मात्र चेंडू थोडस स्लो गतीने सुद्धा येत असतो. परंतु या खेळपट्टीचा अनेक गोलंदाजांनी योग्य तो फायदा उचलला आणि आज पाहूया असा दिवस फलंदाजाच्या नावावरती राहील की गोलंदाजाचा बोलबाला आज पाहायला मिळू शकेल. पुन्हा सॉफ्ट हँडनं चेंडू ड्राईव्ह केलाय. गल्लीमध्ये चेंडू चाललाय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढ असताना आपण पाहतोय 1 गडी बाद 3. ज्यावेळी या सत्राला सुरुवात झाली त्यावेळी या नक्षत्र तुद्रबाडा संघाने नानकर इथे स्पर्धा जी संपन्न झाली त्या स्पर्धेचं टायटल जिंकलं. परंतु तदनंतर थोडसा हा संघ आपल्याला बागफुटवरती पाहायला मिळाला. परंतु ही स्पर्धा त्यांच्यासाठी खास असेल. क्रीडांगण सुद्धा खास आहे. स्पर्धा सुद्धा खास आहे आणि हा टायटल सुद्धा सर्व संघांसाठी खास आहे आणि तो टायटल जिंकेल कोण आज सायंकाळी त्याचं उत्तर आपल्याला मिळणारच आहे. आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता टॉप 3 मध्ये संघ प्रवेश करेल 10 संघांपैकी. आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे. फटका हवेत केला. मिडॉलला बीट केलाय परंतु डीप लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि धाव मिळेल फक्त एकच. जबरदस्त ज्या अनुषंगाने फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलाय अजय कोहलीनं निलेश जाधवनं त्या अनुषंगाने गोलंदाजी आता मात्र सध्या सुरू आहे. फलंदाज गॅप शोधण्याचे प्रयत्न करतायत परंतु त्यांना गॅप शोधता येत नाहीये. जबरदस्त तिथे प्लॅनिंग एक वेगळ्या रणनीतीच्या अनुषंगाने नक्षत्र चौद्रबाडा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आता मात्र फलंदाजांवरती थोडासा प्रेशर वाढताना आपण पाहतोय. बॉलर ड्राईव्ह अगदी गोलंदाजीच्या बाजूने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंकजने केला परंतु गोलंदाजाने त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं आणि अखेर एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. एक विकेट सुद्धा प्राप्त केला अगदी रनआउटच्या स्वरूपात आणि अजय कोहलीनं धाबा फक्त खर्च केला 4. 4+2 आपण पॅनल्टी धाबा सुद्धा ऍड करतोय म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एवन जोडी आमने आम्हाला कव्हर करायचे आहेत. निलेश पाहूया किती मेहनत करतोय आपल्या या स्पेलमध्ये. पहिल्या चेंडू डिफेन्सिव्ह शॉट बचावात्मक फटका तिथे मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून काही धावा जोडल्या जातील. विशाल डाकीकडून फेक पाहिले आपण परंतु बॅकअप साठी पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिले आणि त्या अनुषंगाने मात्र जिथे एकेरी धाव होती तिथे दुहेरी धाव पाहायला मिळाली. त्या धावा तुम्हाला जोडावा लागतील. मोठ्या फटकेपासून जर तुम्ही वंचित राहत असाल तर तुम्हाला सिंगल डबल धावा शोधावा लागतील. स्कोर कार्ड तुम्हाला हलता ठेवावं लागेल आणि ते कार्य सध्या आपण पाहतोय मयुरेश आणि पंकज करतोय आपल्या संघासाठी. निलेश पुन्हा एकदा बॉलर पास ड्राईव्ह स्वतःने मात्र चेंडू तिथे स्टॉप केलं. जबरदस्त लेंथ होती अगदी फुलर लेंथ होती. या ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. वेग सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी कमी केला. गतीमध्ये परिवर्तन पाहिलं आणि हेच तर वैशिष्ट्य आहे निलेश जाधवचं कारण एकाच अँगलने तो पाहिला तर स्लोअर वन फास्टर वन कधी कधी फिंगर रोल तो करत असतो आणि त्याच प्ले त्याच्या अगेन्स्ट केलं एवढं सोपं नाहीये. इथे मात्र 5 चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. इन स्विंगर डिलिव्हरी होती आणि चेंडू सरळ जाऊन स्टॅनवरती धडकतो. विकेटचं पतन. चांगली लेंथ आपण रिप्ले पाहू शकाल. कुठल्याही प्रमाणे फलंदाजाला तो चेंडू तिथे मात्र समजला नाहीये. पहा पुन्हा चेंडूवरती या फिंगर रोल केलं पडल्यानंतर मात्र अगदी इन स्विंगर पाहायला मिळाला आणि जाऊन सरळ स्टॅनवरती धडकलाय.
निलेशला मिळणारी पहिली सफलता आणि दुसरा धक्का लागला त्या ठिकाणी एवन जोडी आमनेबाळा संघाला. मयुरेशने सुद्धा आज निराशजनक कामगिरी केली. फक्त 4 धावांचा तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा होत्या, परंतु तशा प्रकारचा खेळ त्याच्याकडून मात्र घडलं नाहीये. आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रणित. आता आमच्या सोबतीला पुन्हा हेमंत आलेले आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा मात्र त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली. परंतु फलंदाज कुठेतरी मोठ्या फटक्यापासून आता मात्र वंचित आहेत. आकुट्या पद्धतीने ऑन साइडला स्विंग केलाय. सेल पकडण्याचा प्रयत्न अगदी मिड विकेटला पाहिलं. लो झेल होता, परंतु प्रयत्न लाजवाब आणि फलंदाजाने पर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगला स्ट्रोक होता पहिल्या चेंडूवरती. अगदी बॉटम हँडचा त्याने मात्र जबरदस्त वापर केला, परंतु थोडीशी ताकदीचा मात्र त्या ठिकाणी कमी वापर झाला आणि त्या अनुषंगाने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाहीये. परंतु कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढेल ज्याप्रमाणे त्यांनी हा चेंडू मिडल केला. निलेशच्या अगेन्स्ट दुहेरी धाव पाहायला मिळाली. आणि आता मात्र अगदी एस्ट्यांच्या मधोमध पकडला त्या ठिकाणी एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून अजूनही मात्र त्या ठिकाणी विकेट पतन पाहू शकाल. या चेंडूमध्ये थोडासा वेग निलेशने कमी केला आणि त्याचमुळे मात्र फलंदाज बीट पाहिलं आणि पाहू शकाल निराश पावला. आता मात्र प्रणित सुद्धा माघारी परतत असताना पाहू शकाल कशा रीतीने मात्र या ठिकाणी ही सफलता निलेशला मिळाली. हो, या चेंडूवरती सुद्धा मात्र पाहिलं तर फिंगर रोल केलं होतं आणि अगदी मिडलला चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी धडकत होता. योग्य निर्णय पंच सँडी सरांच्या माध्यमातून. 3 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले एवन जोडी संघाने आणि फलक्यावरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 10 धावा पाहायला मिळतात. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि त्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज निलेश पाटील येत असताना पाहू शकाल पूर्णपणे क्रिकेटची किट आहे डोक्यावरती, कॅप, हँड ग्लोव्ज. आणि जेव्हा एखादा खेळाडू जर अशा प्रकारचे किट्स जर परिधान करत असेल तर प्रॉपर फलंदाज किंवा प्रॉपर खेळाडू म्हणून तो उदयास येत असतो. परंतु आज पाहूया निलेश पाटील कशा रीतीने मात्र कामगिरी करेल. हो, आलेल्या मात्र पाहिलं तर बॅकफुटला गेले. ऑनसाइडला चेंडू मात्र टर्न केला आहे. डीप पर्यंत शतरक येऊन चेंडूला उचलून फेक करतील. तोपर्यंत एकच धाव तिथे मात्र घेण्याची संधी मिळाली आणि या पहिल्या चेंडूवरती निलेश पाटीलने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आज वातावरण सुद्धा खूप छान आहे आणि आज क्रिकेट सुद्धा खूप छान पाहायला मिळेल आणि आयोजकांची मेहनत सुद्धा आज आपल्याला छान पाहायला मिळेल. कारण त्यांचा प्रवास संपन्न झाला. खूप चांगली फाईट त्यांनी काल दिली होती. कारण अशोक तरेचं मी कौतुक करेन, ज्यावेळी जोटिंगदेव देवरू संघासमोर 5 धावा त्या डिफेंड करायच्या होत्या, त्या धावा त्यांनी मात्र डिफेंड केल्या होत्या. परंतु कुठेतरी क्वालिफायर मॅचेस मध्ये त्यांच्याकडून चुका झाल्या, खास करून फलंदाजाने त्या चुका केल्या आणि अखेर संजय स्पोर्ट्स सावंत संघाने मात्र आयोजक संघाला मात्र पराभूत केलं. परंतु सर्वांची मनं जिंकली काल दिवसभर आणि आज पाहूया कोणता संघ क्वालिफायर टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज नक्षत्र संघाच्या माध्यमातून हरिकेत. चला वेले संदर्भात फर्स्ट वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि आय थिंक 2 धाबेची पॅनल्टी नक्षत्र चौधरपाडा संघाला. कारण मैदानामध्ये फोन अलाउड नाहीये. कारण आपण पाहिलं की पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आपण हे पॅनल्टी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला दिली होती. चांगला चेंडूची हाताळणी 2 धावा सुद्धा आपण त्या ऍड करूया पॅनल्टीच्या. आणि दुसरी पॅनल्टी पाहतोय कारण पहिली पॅनल्टी गणवेशामध्ये तुमचा 12 मेन नाहीये आणि ही दुसरी पॅनल्टी कुठेतरी नियमांचं तुम्ही उल्लंघन केला. जी अगदी या स्पर्धेवरती घारीची नजर आहे मित्रांनो. कोणी त्यांच्या नजरेतून वाचू शकणार नाहीये. जर तुम्ही जर चुका जर केल्या तर त्याचा तुम्ही चुकीचे आहे आणि त्याचमुळे पाहू शकाल पंच निकले सरांच्या माध्यमावरती बाद झाला. त्यानंतर पाहिलं आपण मयुरेशने 4 धावांचं योगदान दिलं आणि प्रणित आणि निलेशनं प्रत्येकी 2-2 धावांचं
योगदान देऊन ते मात्र माघारी परतले. 2 फलंदाज रनआउट झाले, एक फलंदाज बोल्ड झाला आणि एक फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद झाला. काय जबरदस्त गुणलेखिका आपल्याला पाहायला मिळाली. बॅटच्या टोला चेंडू अगदी स्पर्श झालाय आणि पाहू शकाल रिक्स उचलली त्या ठिकाणी आणि रिक्स उचलत असताना मात्र एक धाव कंप्लीट सुद्धा होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज यश आलाय. यशला मात्र त्या ठिकाणी यश प्राप्त करावं लागेल. किमान तुम्हाला 35 या आकड्यापर्यंत पाहावं लागेल जर तुम्हाला फाईट बॅक द्यायची असेल नक्षत्र जोद्रबारा संघाला. याचं कारण की सकाळचं सत्र आहे, चेंडू सुद्धा परफेक्टली कॅरी होत नाही आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथून चांगले प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करतायत परंतु हा फटका हवेत केलेला आहे. 1700 चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु दोघांच्या मध्ये चेंडू सेफ लँडिंग झाला आणि जवळपास 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं तालमेल आपण पाहिलं आणि 2 धावा त्या साह्याने 3 षटकांत केली तर मात्र संपन्न होत असताना 22 धावा फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं 22 या धावांपैकी संघाने फक्त 16 धावा जोडलेल्या आहेत, कारण 4 धावा आय थिंक 18 धावा जोडल्या. 4 धावा जर पाहिलं तर पॅनल्टीच्या आहेत. म्हणजे आज फलंदाजी डिपार्टमेंट मध्ये पाहिलं तर भरपूर खराब परफॉर्मन्स. डावातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय रोशन. फिरकीचा जादूगर आहे. आपल्या तालावरती अनेक वेळा आपण पाहिलं की फलंदाज तो नाचवत असतो परंतु या ठिकाणी स्लॉग ओव्हर मध्ये या पंकज आता मात्र गोलंदाजाला मात्र नाचवण्याचं कार्य करेल का. फक्त 22 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर दोन्ही संघाने संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. जय हनुमान खांडवल बी विपक्ष जानूस पुढे इताडे. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चला वेळ थोडस कमी खर्च करा, खेळायला सुरुवात करा. लेफ्ट राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू फुलटासा होता, ऑन साइडला टर्न केला, डीप मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाऊ शकेल. आणि जर असं घडलं या इनिंग मध्ये जर मोठी आय थिंक बाउंड्री जर आली नाहीये तर पहिल्यांदाच असं घडेल की एवन जोडी संघाच्या माध्यमातून पूर्ण डावामध्ये कुठल्या फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. ओ परफेक्टली डिलिव्हरी, अगदी स्वतःला मात्र त्या ठिकाणी जॉक बनवलं पंकज आणि मात्र एसटी रक्षण पहा काय सुंदर तिथे मात्र दृश्य पाहिलं आपण. अगदी क्लोज विकेट किपिंग आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना पंकज. हे दृश्य चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला आणि कलेक्शन ला जबाब. अतिशय सुंदर हे दृश्य. हॅलो, आपण जर पाहिले तर अशा प्रकारचे कामगिरी आपल्याला कारिवलीचे अस्थिरक्षक नाईक या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो आणि ते दृश्य आज आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळालं. सुंदर कार्य. धक्का क्रमांक लागत असताना 5 वा नवीन फलंदाज यशच्या सुट्टीला आलाय आर्यन. ओ पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी भुलभुलैया फटकेबाजी. चेंडूची लेंथ काय आहे, चेंडू किती वेगाने आपल्याकडे येतोय त्याकडे लक्ष नाहीये आणि त्याचमुळे मी म्हटलं की रोशन आपण जर विचार केला तर मात्र फिरकीचा जादूगर आहे आणि सध्या तरी फिरकीवरती नाचवत असताना फलंदाजांना पुन्हा स्विंग इन डिलिव्हरी. खेळपट्टीवरती बॅटर आहे की नाही आता मात्र प्रश्न पडलाय, कारण रोशन चेंडू हाताळतो आणि अस्थिरक्षक चेंडूला कलेक्शन करतोय. या 2 गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. खूपच निराशजनक कामगिरी. 25 धावा फक्त 10 फलकावरती लागल्या गेल्या आणि त्यासाठी 5 गडी एबन जोडी संघाने गमावले. इथे मात्र पाहू शकाल जणू काय कॅचची प्रॅक्टिस आहे की काय, ज्याप्रमाणे आर्यनने तो स्ट्रोक तिथे सजवला होता परंतु मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र ती चूक घडली. झेल ड्रॉप झाला आणि अखेर 4 षटकांचा केली तर मात्र संपन्न होण्यापूर्वी
फक्त 26 धावा A1 जोडी संघाने जोडल्या आणि 27 धावांचा लक्ष इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चोद्रपाडा संघाला. पाहू शकाल या ठिकाणी आमचा VIP कच्छ सध्या ऑन स्क्रीन आहे. पंच दिनेश बांबरे सर आहे, त्यांच्या नुकतंच शुभागमन झालं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजानं रंग भरलेला आहे, सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहेत. आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ जून नांदुर्गी समीर ठाकरे, त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल आमची आयोजक मंडळी सुद्धा तिथे सज्ज आहे. आणि जाऊया आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये. जय हनुमान खानवलबी संघाचे संघनायक आलेले आहेत. जानूसपूर इताडे संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती असेल की आपण त्वरित या नाणेफेकीसाठी, कारण दुसऱ्या इनिंगला जर सुरुवात झाली आणि एखाद्या संघाचा संघनायक जर उपस्थित नसेल तर मात्र त्या संघाला सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पेनलाइज केला जाणार आहे. जानूसपूर इताडे संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या आलेला आहे, कारण काल सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आपण योगेश इलेव्हन आमने संघाला त्यांचा संघ नाणेफेकीसाठी उशिराने आला आणि त्या संघाला पॅनलाइज आपण केलेला आहे. पण सर्व नियम जे आहेत ते सर्वांसाठी समान असतील, हा या सत्रातील कमिटीचा निर्णय आहे. निश्चितपणे मित्रांनो, या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर मात्र आम्हाला अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. कारण या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर आपण जी स्पर्धा पाहतोय सव माया श्रीकांत तरे मॅडम यांच्या नावाने स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण एन्जॉय करीत आहोत. आणि या स्पर्धेचं नियोजन बालगोपाल सोनालेपाडा संघाच्या वतीने केले गेलं. आणि या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकासाठी आम्हाला रोख रक्कम देणारे आमची सर्वांची लाडके सोनू शेठ तळे आणि संपूर्ण तळे परिवारातर्फे आम्हाला पारितोषिक देण्यात आलेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहे. तदनंतर मित्रांनो, या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे सोनालीचे सन्माननीय हेमंत प्रकाश पाटील यासकडून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा भेटवस्तू दिली जाणार आहे, सन्माननीय तुषारजी पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिले जाणार आहे. त्यानंतर जे आपण पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण मुवमेंट देत आहोत, जे आम्हाला सन्माननीय माजी सरपंच सोनालेपाडा गणेशजी शांताराम तरे आणि सन्माननीय कृष्णा मूर्ती याचकडून दिली जाणार आहे, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. जे सन्मान चिन्ह आहे त्या स्पर्धेसाठी जे आम्हाला सरोलीपाड्याचे परी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पेशन इंजिनियर आहेत दीपेशजी प्रकाश पाटील, यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सामनावीर ट्रॉफी जे आपण देत आहोत बहुजन विद्यार्थी संघटना ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शिलारचे सन्माननीय ॲडव्होकेट निखिल कालराम उबाळे यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी जे आपण शीतबे देत आहोत, जे आम्हाला सोनालीचे सन्माननीय भावेश हरड याचकडून दिली जाणार आहे, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. सन्मान चिन्ह सन्माननीय सरोलीपाड्याचे हिंदर माणिकजी पाटील आणि श्री कृष्णा मूर्ती यांच्या माध्यमातून दिली जात आहे, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मालिकावीरसाठी जी स्पोर्ट्स सायकल आहे, जे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय प्रभाकरजी यशवंत पाटील आणि दिलीप बबन पाटील याचकडून दिलेले आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. सर्वांचं मनापासून हृदयाच्या अंतकडून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आणि जाऊया आता मात्र आपण पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगकडे. छोटंसं लक्ष आहे, जणू काही हा सामना लवकर फिनिश होतो की काय. 27 धाबांचा फक्त पाठलाग या ठिकाणी नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघाला मात्र करायचा आहे. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विकी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेंद्र येत असताना. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मयुरेश. जानूसपूर इताडे संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. गोलंदाज मयुरेश ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी
क्लास करण्याचा प्रयत्न अगदी ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लाईन थोडीशी आपण पाहिली तर चुकीची हाताळली गेली. डावे स्टिक सोडून चेंडू मात्र निघून गेला आणि पंचांचा निर्णय पाहू शकला या ठिकाणी वाईट एक्स्ट्रानं इथे मात्र अकाउंट ओपन झालाय नक्षत्र चौधरपाडा संघाचा. जबरदस्त पहिल्या डावामध्ये गोलंदाजाने कामगिरी केली आणि आता मात्र पाहूया फलंदाजीमध्ये कशा रीतीने खेळ पाहायला मिळू शकेल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेन्थ खूपच छान होती. या चेंडूमध्ये वेग सुद्धा चांगल्या प्रकारे मात्र तिथे हाताळला गेला. पूर्णपणे फलंदाज विकी बीट झाला, स्ट्रिक सुद्धा बीट झाले होते, परंतु शॉट पाहिले मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू वाईट नंतर मात्र त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज मयुरेश. अजूनही पाहिलं तर गोलंदाजा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतायत. हो, या ठिकाणी आय थिंक हिट विकेट झालाय की काय पाहावं लागेल. पूर्णपणे बॅलन्स त्याने गमावला आणि बॅलन्स गमावत असताना मात्र जी चूक त्याने पहिल्या चेंडूवरती केली होती तीच चूक मात्र या चेंडूवरती सुद्धा केली आणि पाहू शकाल या ठिकाणी एकही धावाचं योगदान न देत असताना संघनायक विकी मार्गस्थ झालेला आहे खेळाडू पक्षाकडे. पाहू शकाल जी बॅट होती ती बॅट मात्र त्याची स्टंप निश्चितपणे सोनू आज ही तुमची भूमिका असेल ना. खराब शॉट सिलेक्शन, स्वतःला मात्र त्या ठिकाणी गिरकी देत असताना आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग कडे त्याला मात्र ड्राईव्ह करायचा होता, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये आणि आपली स्वतःची बॅट जी होती ती मात्र स्टँडवरती त्याची धडकली आणि अखेर त्याला मात्र मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय अजय कोहली. या सामन्यामध्ये पाहिले तर योगेश कोहलीची अनुपस्थिती पाहिली आम्हाला, कारण त्याची एंट्री लेट झाली होती, त्याचमुळे मात्र त्याला या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये. आणि त्याचमुळे मी सातत्याने नेहमी सांगत असतो की मित्रांनो, वेळेवरती जर तुमचा योग्य कार्यक्रम होत असेल तर मात्र तुमच्यासाठी तो लाभदायक असतो. वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे. आणि फिल्डिंग मध्ये पाहिलं तर या ठिकाणी वारंवार परिवर्तन केलं जात आहे. दरम्यान या ठिकाणी युवा उद्योजक अनिकेतजी पाटील हाय आणि हँडसम बॉय आहे, त्यांचं करूया आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत. सोनालीचे युवा उद्योजक आहेत, ते सुद्धा मात्र उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आहेत आणि त्यांचं आपण करूया सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. मयुरेश पुन्हा मार्गस्थ होतोय. 27 धावा मात्र या ठिकाणी एवन जोडी संघाला डिफेन्स करायचे आहेत, परंतु या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज वारंवार ऑन साईडला टार्गेट करतायत. चेंडूची लेंथ आणि लाईन जर आपण पाहिली तर अगदी ऑफ स्टिकला आहे. चुकीचा शॉट सिलेक्शन, तुम्ही जर चेंडूच्या वरती जर फटके सजवले तर हा तुम्ही चेंडू आय थिंक एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह जर केला तर मिडलिंग खूप छानपैकी झाली असते, परंतु त्या ठिकाणी पहिल्यांदाच मात्र त्या ठिकाणी मन बनवलं होतं अजयने की हा चेंडू मी ऑन साईडला ड्राईव्ह करेन आणि त्यामुळे मात्र त्या चेंडूवरती तो पूर्णपणे बीट झालेला आहे. चांगला कमबॅक, सरळ बॅट लॉफ्ट ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक पाहतोय, परंतु लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव जरूर तिथे पूर्ण झाली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल आणि बॅटच्या स्वरूपात येणारी ही पहिली धाव पाहिली आपण अजयच्या बॅट मधून संघाची धावसंख्या पुढे सरकेल 1 गडी बाद 2 धावा. जर अशा प्रमाणे जर कंजूशी गोलंदाजी जर झाली, इकॉनॉमिकल जर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तुम्ही जर ब्रेक मध्ये जर विकेट्स प्राप्त जर केल्या तर इथे सुद्धा तुम्ही 27 धावा डिपेंड करू शकता. जे काल आपण पाहिल्या की अशोक तरी यांनी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावा डिपेंड केल्या होत्या देरू संघासमोर. म्हणजे या खेळपट्टीवरती आणि स्पर्धेमध्ये काय घडू शकेल, तुमच्यावरती फक्त स्वतःवरती विश्वास तुम्ही ठेवा, जिद्द दाखवा आणि मी हे कार्य करू शकतोय हा पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. फटका जबरदस्त अगदी इनफिल्डच्या डोक्यावर रेस्टा कव्हरला चेंडू चाललाय दन दन करत 4 धावांसाठी. हा क्लास आहे महेंद्रचा.
जबरदस्त परफेक्टली पॉवरफुल स्पेशलिस्ट स्ट्रोक आपण बनवू शकते. थोडीशी रूम बनवली, जागा बनवली, बॅकफुटला गेले आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त कनेक्शन. पहिली बाउंड्रीज आजच्या दिवसातील पाहायला मिळाली, कारण पहिल्या इनिंग मध्ये एकही चौकार षटकार नव्हता, परंतु या इनिंग मध्ये आपल्याला महेंद्रच्या बॅटमधून आजच्या दिवसातील पहिला चौकार पाहायला मिळतोय. याच फटके पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा मात्र दूरवरून येत असतात एखाद्या स्पर्धेमध्ये खेळ पाहण्यासाठी. आणि तो चांगला स्ट्रोक आज पाहिला आपण. 6 धाबा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. आता मात्र हुक केला, ऑन साइडला चेंडू चालला अगदी फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. ते जसा पुष्पा टू हिट झाला तशी स्पर्धा सुद्धा हिट झाली आणि असं वाटतं की आज सोनू सुद्धा हिट होतील, त्यात काही शंका नाही. काय कलेक्शन त्याच्याकडे आहे, जणू का असं वाटतं की त्यांच्याकडे कलेक्शनचा भंडारा असावा आणि त्यामधून मात्र एक एक सॉन्ग ते शोधून इथे मात्र या ठिकाणी सादर करतायत. याला म्हणतात परफेक्ट कार्यक्रम. बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले आपण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा 10 फलकावरती जोडल्या गेल्या. पहिला गडी मात्र पाहिल्या तर एका धाब्यावरती बाद झाला होता. तदनंतर आपण महेंद्रचा जबरदस्त क्लास पाहिला आणि आता मात्र विजयापासून 17 धाबा दूर, 18 चेंडू शिल्लक आणि 17 धाब्यांची आवश्यकता. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पंकज. नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे, कारण खंडबल बी संघाचे संघनायक आलेले आहेत. जानूसपूर इताडी संघ प्लीज त्वरित आपण या नाणेफेकीसाठी, कारण तुमचा संघ जर पाहिलं तर डिसिप्लिन संघ आहे, परंतु वेळेसाठी तुम्हाला प्लीज इथे सहकार्य करायचं आहे. परंतु या ठिकाणी पहा जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन अगदी चेंडूला फोर्स केला आणि मिडऑफच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी. धाबा जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी. पावलांचा वापर, डान्सिंग ट्रॅक शॉट, फुल टॉस, पुन्हा तिथे मात्र लेंथ पाहिली, परंतु लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव. चांगली पार्टनरशिप आता मात्र या दोघांमध्ये डेव्हलप होताना आपण पाहत आहोत. दोघांच्या बॅटमधून चांगली फटके आपण पाहतोय, कारण आपण महेंद्रचा विचार केला तर महेंद्रने फक्त 2 चेंडू फेस केले. 8 धावा संख्येवरती तो खेळतोय आणि अजय खेळतो वैयक्तिक 12 धावसंख्येवरती. हो, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आय थिंक. हो दिनेश पाटीलजी काय जबरदस्त त्याचे दृश्य पाहिले, परंतु फेक थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याच पली 2 धाबा फलंदाजे पूर्ण केल्या. आय थिंक बॅटची एज होती, म्हणजे दिनेश पाटीलनं त्या ठिकाणी चुकी केली, झेल ड्रॉप केला आणि या पाहू शकाल या ठिकाणी कुठेतरी त्याचा नुकसान
मात्र होत असताना A1 जोडी आमनेपाडा संघाला 4 धावा दूर विजयापासून. फटका चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार महेंद्रच्या बॅटमधून आलाय. सामना जिंकलाय नक्षत्र इंटरप्राइजेस सोदरपाडा संघाने. सो अभिनंदन नक्षत्र स्पोर्ट अँड हार्ड लक गणेशजी पाटील, हार्ड लक शैलेशजी जाधव अँड हार्ड लक A1 जोडी आमनेपाडा. तर देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच इथे आपण देणार आहोत. दोन दावेदार होते. निलेशचा सुद्धा आपण विचार केला तर निलेशने सुद्धा चांगला स्पेल हाताळला होता. 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते, परंतु अष्टपूर्ण कामगिरी पाहिली आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिली. पूर्णपणे पायाभरणी चांगली राहिली. 4 धावा खर्च करत गडी बाद केला एक, आणि बॅटिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर एक सिक्सर आणि